नमस्कार मित्रांनो, मी उदय लंड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पण. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अर्जेंटिनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पण. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पण. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता अर्जेंटिनामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पण. हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर की अर्जेंटिनामुळे खरंच देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 4,500 होणार आहे का, आणि हा प्रश्न का उद्भवला हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. अर्जेंटिनाचं देशातील सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की काय समीकरणे समजून घेऊया. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $9.5 प्रति बुशेल्सपर्यंत होता. अचानक सोयाबीनचा हा बाजारभाव आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती सध्याच्या कंडिशनला $10 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसला. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना. मग अर्जेंटिनात काय घडलं तर लक्षात घ्या. जगामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन क्रमांक 1ला ब्राझील, क्रमांक 2ला अमेरिका व क्रमांक 3ला अर्जेंटिना करते. अर्जेंटिनाचं उत्पादन हे 3ऱ्या क्रमांकाला असून सुद्धा अर्जेंटिना जगातील सर्वात मोठा सोया तेल आणि सोयाबीन निर्यातक देश आहे, म्हणजे नंबर 1चा. आता जी या ठिकाणी वार्ता आली हवामान खात्याकडून की अर्जेंटिनामध्ये पुढच्या आठवड्यात या ठिकाणी ड्राय स्पेल राहणार, म्हणजे तिथं पाऊस पडणार नाही. आणि अर्जेंटिनामधील सोयाबीन सध्याच्या कंडिशनला फुलाच्या अवस्थेत आहे, पावसाची फार गरज आहे आणि याच्यामुळे उत्पादन त्या ठिकाणी घटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अर्जेंटिनाचं उत्पादन घटणार म्हटलं की सरळ सरळ काय होणार, सोयापेंडीच्या निर्यातीवर परिणाम होणार आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडीचा भाव एका दिवसात 5% वाढून $300 प्रति टनांवरून $315 प्रति टनांच्या वर आले. आणि जर हा स्पेल 1 आठवड्याच्या ऐवजी 2 आठवडे जर झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा आपल्याला या ठिकाणी $330 प्रति टनांच्या वर आणि सोयाबीनचा बाजारभाव $10 प्रति बुशेल्सच्या वर येताना दिसेल. असं घडलं तर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4,250 पार आणि पुढच्या 15 दिवसात या अनुकूल परिस्थितीत जर 4,500 पर्यंत पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको. विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे, तर या बाजारभाव पातळीवर विकण्यापेक्षा आता थोडंसं थांबा, अर्जेंटिनात काय होते बघा, त्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.